तुमच्या घरातील छोटीशी लवंग ही तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्यावर तुम्हाला मदत करू शकते. याची माहिती तुम्हाला आहे का? आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये लवंग ही असते. पण लवंग खाल्ल्यामुळे त्याचे कोणते फायदे होतात याची बऱ्याच जणांना माहिती नसते. मग हा लवंग जो घटक असतो, तो आहारामध्ये किती आपण घेतला पाहिजे? त्याचे दुष्परिणाम काही होतात का? कोणती काळजी घेणं महत्त्वाचं आहे? कोणी नाही खाल्लं पाहिजे? तसेच त्याचे किती फायदे आहेत? या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर गौरी पायचल, आरोग्य प्रेरणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. लवंग म्हणजे नेमकं काय? त्याच्यामध्ये काय घटक असा असतो, की ज्यामुळे त्याचे आपल्याला फायदे मिळतात, याची माहिती असणं महत्त्वाचं आहे. तर ही जी लवंग असते ती सायझेजियम एरोमॅटिकम या वनस्पतीपासून ही सुकवलेली ही फुलकळी असते आणि यामध्ये तुम्हाला युजेनॉल नावाचं एक शक्तिशाली संयुग सापडते आणि हे संयुग अँटी इन्फ्लेमेटरी असते, अँटीबॅक्टेरियल असते, अँटी फंगल असते, सोबतच हे अँटीऑक्सिडंट युक्त असते. म्हणजे अँटीबॅक्टेरियल म्हणजे काय? तर जर तुम्हाला कोणतंही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, तर ह्या युजनलच्या संयोगामुळे तुमचं ते इन्फेक्शन कमी होण्यास मदत मिळते. तसेच अँटीफंगल म्हणजे फंगलपासून तुम्हाला त्याची सुरक्षा मिळू शकते. तसेच अँटी इन्फ्लेमेटरी जर शरीरामध्ये सूज येत असेल, दाह होत असेल, कोणते इन्फ्लेमेशन होत असेल, तर ते इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी या युजनल नावाच्या संयोगाचा उपयोग होत असतो. तसेच अँटीऑक्सिडंट युक्त आहे. आता अँटीऑक्सिडंट्स हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात, की ज्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढत असते. आता आपण याचे जे 15 फायदे आहेत ना, ते वन बाय वन आपण जाणून घेऊयात. तर पहिला फायदा आहे तो म्हणजे दातदुखी कमी करण्यास मदत करते. आता लवंग तेलामध्ये युजेनॉल हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करत असते. दुसरं म्हणजे तोंडाची दुर्गंधी कमी करते. ज्यावेळेस तुम्ही लवंग चघळता, अशा वेळेस तोंडातील जे जंतू असतात ते कमी करण्यास मदत मिळत असते. जर तुमचा घसा खवखव होत असेल, खोकला असेल, तर ते सुद्धा कमी करण्यासाठी याची मदत होत असते. पोटात जर गॅस धरत असेल, अपचन होत असेल, पोटफुगी होत असेल, तर ज्यावेळेस तुम्ही लवंग चघळता, अशा वेळेस तुमचं पचन सुधारतं आणि हे जे त्रास असतात ते कमी होतात. मळमळ कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. जर प्रवासात तुम्हाला मळमळ होत असेल, तर तुम्ही लवंग चघळू शकता. रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच यकृताच्या आरोग्यास सुद्धा मदत करत असते. ऑक्सिडेटिव्ह जो ताण असतो, तो कमी करण्यासाठी याची मदत मिळते. रक्तातील साखरेचे नियंत्रण म्हणजे जर तुम्हाला शुगरचा त्रास असेल, तर साखरेचं प्रमाण जर कमी जास्त होत असेल, तर ते मेंटेन करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी याची मदत मिळते. असे काही अभ्यासामधून दिसून आलेले आहे. सांधेदुखी कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते. कारण यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी हा गुणधर्म आहे. जर सांध्यामध्ये जर सूज आली असेल, तर ती कमी करण्यासाठी लवंग तेलाचा सुद्धा उपयोग होतो. तसेच तुम्ही लवंग ही खाऊ पण शकता. डोकेदुखी कमी करण्यासाठी सुद्धा याची मदत मिळत असते. तसेच त्वचेसाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याकारणाने तुम्हाला सर्दीमध्ये सुद्धा याचा उपयोग होत असतो. उबदार पाण्यामध्ये जर तुम्ही लवंग उकळून त्याचं जर पाणी घेतलं तरी सुद्धा तुम्हाला सर्दी पडसंही कमी होतं. कफ असेल तर तोही कमी होण्यास मदत मिळत असते. तसेच अँटीऑक्सिडंट्स असल्याकारणाने फ्री रॅडिकल्सपासून सुद्धा आपल्याला संरक्षण करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. अशी ही बहुगुणी लवंग तुमच्या जर आहारात असेल तर नक्कीच तुम्हाला हे जे काही त्रास असतील तर ते कमी होण्यास मदत मिळेल. शक्यतो ही दाटदुखी जी असते ना ती रात्रीचीच होत असते. मग रात्री आपल्याला जर बाहेर जाता आलं नाही डॉक्टरांकडे किंवा पेन किलर घरात जर नसेल, शक्यतो पेन किलर घेऊच नाही. तर पेन किलर म्हणून तुम्हाला ही नैसर्गिक वेदनाशामक अशी असलेली लवंग तुम्ही निश्चितच घेऊ शकता. यामुळे तुमची दाटदुखी आहे ती कमी होण्यास मदत मिळते. हे जरूर करून बघा जर हा त्रास झाला तर. लवंगचे 1 नाही 2 नाही तर आपण 15 फायदे बघितले आहेत. पण ही लवंग कशी खायची ते सुद्धा महत्त्वाचं आहे. जास्त प्रमाणात खाल्ली तर साहजिकच आहे ते तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे योग्य मात्रा ही महत्त्वाची आहे. तुम्हाला एकच लवंग ही खायची आहे, जास्त खायच्या नाहीत. तसेच तुम्ही चहामध्ये घेऊ शकता किंवा याचा काढा करून घेऊ शकता. तसेच जे आपण पदार्थ बनवतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही लवंग टाकू शकता. फक्त चव वाढवण्यासाठीच नाही, तर आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेमंद असलेली ही लवंग जरूर आहारात ठेवा.
आता ही लवंग खायची कोणी नाही. तर जी लहान मुलं आहेत त्यांना लवंग शक्यतो नाहीच द्यायची. दुसरं म्हणजे ज्या गर्भवती स्त्रिया आहेत अशाने त्यांच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून घ्यायचं. तसेच ज्यांना रक्त पातळ होण्याची गोळी चालू आहे अशाने सुद्धा त्यांच्या डॉक्टरांना कन्सल्ट करूनच लवंग ही आहारात ठेवायची. लवंग ही दिसायला छोटी आहे, पण तिच्याकडे असलेले गुणधर्म हे खूप जास्त प्रमाणात आहेत. विशेषतः दाटदुखीवर तसेच मळमळवर ही लवंग अतिशय फायदेमंद ठरते. ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा ज्यांना गाडी लागणे म्हणजे गाडीत बसल्यानंतर लगेच त्यांना उलट्या होत असतात, मळमळ होत असते, अशांनी ही जी लवंग असते ती जरूर जवळ ठेवावी. गाडी सुरू झाल्यानंतर तुम्ही लवंग जर चघळली तर तुम्हाला मळमळ आणि उलटीही होणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये लवंग ही आपल्या आहारात असेल तर कोणते फायदे होतात, कोणी खायचे नाही, तसेच ती किती प्रमाणात खाल्ली पाहिजे याची माहिती घेतलेली आहे. पुढचा व्हिडिओसुद्धा असाच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही आरोग्य प्रेरणा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. शेजारचं खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते अवश्य प्रेस करा. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल. आरोग्य प्रेरणा हा तुमच्यासाठी असलेल्या आरोग्यविषयक माहितीचाच यूट्यूब चॅनल आहे. त्यामुळे न विसरता, न वेळ वाया घालवता लगेचच सबस्क्राईबचं बटन प्रेस करा. तसेच ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. म्हणजे त्यांनाही समजेल की लवंग ही जर आहारात असेल तर त्याचे किती सारे फायदेही आपणास मिळत असतात. पुन्हा भेटूया असाच एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन.